जयश्री वहिनी काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घरगुती जाऊन गल्ली गोळात जाऊन माझा प्रचार केला। प्रतीकदादा आमच्या घरचे सगळे म्हणजे आई सगळ्यांनी जोरदार काम केलं। हे सोडून मला स्वर्गीय कदम साहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात ह्या राज्यात खूप मोठा गट आहे। ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली, मोठ्या मताधिक्य मला दिलं। स्वर्गीय आराराबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे। त्यांचा जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ जे सुमनताई तिथं आता नेतृत्व करतात तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदारांचा मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघात सुद्धा मला मताधिक्य मिळते। ह्याचं कारण म्हणजे स्वर्गीय आराराबांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं 2-4 महिन्यापूर्वी निधन झालं। ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठीमागे राहिला। जवळजवळ 17-18 हजार मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातून मिळताना दिसते। हे निश्चितच त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत। विट्यासारख्या शहरात सुद्धा नगरसेवकांनी सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला। विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडीचा विटा शहरात सुद्धा मला मताधिक्य मिळालं। मिरज शहरात भाजपचे आवटी असतील, देवमाने असतील, दुर्वे असतील, त्यांच्यावर राष्ट्रवादी बागवान असतील, काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी माझं धाडसाने माझं काम केलं आणि म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 25,000चं मताधिक्य मला इथं मिळायला लागले। सांगली मतदारसंघात सुद्धा 18 ते 20,000चं मताधिक्य मिळाले। सांगलीतले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिले, ह्यातनं सरळ दिसून येते। हा विजय हा जनतेचा आहे। मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच। निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धाडसाने माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला, पुढे त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, घाणेरडं राजकारण केलं गेलं, त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या संरक्षणात मी सक्षम आहे। पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी, तुम्ही कुणी घाबरू नये। ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही, काय तुमच्या अडचणी असतील, मी काय आकस नाही, माझा कुठलाही राग नाही। मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार। आपल्याला सुरुवातीपासूनच मदत केली होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 तारखेनंतर जो खासदार तर सांगलीतलं विशाल पाटील विजयी झालेत आणि या विजयामध्ये सर्वांचा सहभाग असल्याचं त्यांनी नमूद केलंय। पश्चिम महाराष्ट्रात भाजप